कारण का मी राजकारणात तुमच्या सगळ्यांची सेवा आणि या देशात पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आलेले आणि माझ्या कामातून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल व्हावा याच्यासाठी मी राजकारणात आले. काल खडकवासल्या सभेमध्ये तुम्ही बोलताना असं म्हणालात की जर मी कदाचित एवढी चुकीची होते तर 17.5 वर्ष एकत्र काम कसं काय केलं. असं नाही म्हणले मी, चुकीचं असं मी म्हणाले, प्लीज आय स्टँड करेक्टेड. मी असं नाही म्हणले, मी असं म्हणाले की 18 वर्ष आम्ही एकत्र काम केलं, घटस्फोट होऊन जेमतेम 17.5 वर्ष मोठा म्हणा. तर आज लोक टीका करताना माझ्यातले असे गुण सांगतात जे 17.5 वर्षात मला कधी माहिती पण नव्हते. त्यावरती दादा असं म्हणतात की 17 वर्षानंतर आता आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलाय. तो त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये काही बोलायचं, ते त्यांचं मत आहे. विकास कामं मीच केलेले आहेत, खासदार म्हणून तुम्ही काय विकास कामं केलेले? पुन्हा सांगते, अतिशय प्रांजळपणे सांगते, मी केलेलं जे मराठीतलं पुस्तक आहे ते जर एकदा शांतपणे अर्ध्या तास कोणी जे आज टीका माझ्यावर सगळेच जे करतायत त्यांनी जर वाचलं ना तर ते 7 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करतील. ताई, पंतप्रधान 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये आलेले होते. त्यांनी असं वक्तव्य केलं की भटकता आत्मा म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी शरद पवारांवरती टीका केली की 45 वर्षांपासून राज्य अस्थिर करण्याचं काम युतीच्या हातामधून होत आहे. ज्या पद्धतीनं टीका केली जाते तुम्हाला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने शरद पवारांवरती टीका करण्याची एकही संधी सोडत? हे बघा, एक तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आंब्याच्या झाडालाच दगडं मारतात आणि गेले 6 दशकं बारामतीमध्ये, महाराष्ट्रात आणि देशामध्ये हे आदरणीय पवार साहेबांचं भाग्य की त्यांना इतकं प्रेम मिळालेलं आहे. आणि शेवटी जेव्हा त्यांच्यावर कोणीही, मी अतिशय प्रांजळपणे म्हणते, कोणीही जर टीका केली तर त्याची हेडलाईन होते. अमित शहा असं सातत्यानं सांगतात की नकली राष्ट्रवादी किंवा नकली शिवसेना म्हणजे शरद पवारांना टार्गेट केल्याशिवाय त्यांचं ध्येय महाराष्ट्रातलं पूर्ण होणार नाही. तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे. राष्ट्रवादी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवरती आहेत. या संदर्भात अजित पवारांना कुठली कल्पना नाहीये. महायुतीचं जागा वाटप अजूनही झालं नाही, कसं बघतं तुम्ही? कसं आहे, तुम्हीच सगळे म्हणतात की त्यांची एवढी यंत्रणा वगैरे, म्हणजे ते असं एक ओव्हर ऑइल्ड इंजिन आहे जे अतिशय उत्तम काम करतं आहे. त्या ओव्हर ऑइल्ड इंजिनचं काय चाललंय तुम्हीच बघताय, तुमच्याच चॅनलवर आम्हाला कळतंय हे सगळं. चला, थँक्यू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तसंच पवारांवर बोलल्यावरच हेडलाईन मिळते असंही सुळे म्हणतात.